नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. लाभार्थ्यांच्या माध्यमातून व्हॉट्सअपला, फोनद्वारे किंवा कमेंटच्या माध्यमातून खूप जास्त प्रमाणामध्ये प्रश्न विचारला जातो की सर 5 तारखेला आमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार होते पण अद्याप जमा झालेले नाहीत. सर काय वाटतंय, कधी जमा होणार? तर याविषयी आपल्याला 5 तारखेच्या अगोदर 5-6 दिवसापूर्वी हे 5 तारखेला पैसे जमा होतील असं सांगण्यात आलं होतं. परंतु चंद्रशेखर बावनकुळे साहेब महसूल मंत्री यांच्या माध्यमातून एक अतिशय चांगला उपक्रम आयत्या वेळेस घोषित झाला आणि 5 तारखेला सामाजिक व न्याय विशेष विभागाच्या सर्व योजनांचे जे लाभार्थी आहेत, ज्यांची डीबीटी बाकी आहे, त्यांची डीबीटी करून त्यांना अनुदान वाटप करण्यासंदर्भात महत्त्वाचा महसूल सप्ताहाच्या अंतर्गत उपक्रम सुरू केला. त्यामुळे 5 तारखेला जे पैसे येणार होते ते 5 तारखेला पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आलेले नाहीत किंवा त्या दिवशी सर्व्हरवरती जास्त प्रॉब्लेम किंवा असल्यामुळे सुद्धा कोणत्याही प्रकारचे अपडेट सुद्धा आपल्याला मिळाले नाही. तर त्या दिवशी मात्र सर्व विभागाची जी कर्मचारी होते, अधिकारी होते, हे त्या सप्ताहाच्या स्वरूपामध्ये कामामध्ये व्यस्त असल्यामुळे आपल्याला सुद्धा त्या दिवशी माहिती मिळाली नाही. अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून 5 तारखेला आपल्याला मेसेज आले की सर पैसे अद्याप आलेले नाहीत, काय वाटतंय, काय कारण असू शकतं? तर आपल्याला वरून कोणत्याही प्रकारची माहिती आली नाही, त्यामुळे आपण सुद्धा माहिती दिलेली नाही. त्यानंतर संध्याकाळी मला त्याविषयी माहिती मिळाली की हे जे काही सप्ताह सुरू केला आणि त्या सप्ताहामध्ये 1,60,000 लाभार्थी ज्यांची डीबीटी बाकी होते त्यांची सर्व्हरवरती अपलोड झाल्यानंतरच ती माहिती ते पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. म्हणजे 6 तारीख आली आणि 6 तारखेला मात्र ते सर्व 1,60,000 जे लाभार्थी नवीन डीबीटीचे तयार झाले किंवा होते ऑलरेडी पण त्यांची माहिती त्यावरती अपडेट नव्हतं, तर त्यांची माहिती अपडेट करूनच ते पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दिलं जाणार अशी महत्त्वाची माहिती मिळाली. तर 6 तारखेला सुद्धा याविषयी कोणत्याही प्रकारची चांगली आणि आनंदाची बातमी आपल्याला मिळाली नाही. तर यावरून एक तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय की राज्य सरकारच्या माध्यमातून हा जो महसूल सप्ताह आयोजित केला होता त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात 1,60,000 लाभार्थी डीबीटी पेंडिंग असलेले मिळाले आणि मग राज्य सरकारच्या माध्यमातून त्या सर्वांना सामावून घेऊन आणि मग नंतरच हे पैसे एकत्रितपणे सर्व लाभार्थ्यांना देण्यात यावं असं विभागांना सांगण्यात आलं. त्यामुळे आता हे पैसे तुम्हाला लेट येत आहेत. लाडकी बहीण योजनेचे पैसे आज खात्यामध्ये जमा झालेले आहेत. तुमच्या घरामध्ये कोणी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी असेल. पण आनंदाची बातमी मी तेव्हाच देणार ज्या दिवशी माझ्या लाभार्थ्यांचे पैसे माझ्या खात्यामध्ये जमा होतील आणि खात्यामध्ये जमा झाल्यानंतर ज्यावेळेस त्यांना प्रूफ वाटेल का बा पैसे जमा झाले, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आम्ही आनंद जो जल्लोष असतो तो साजरा करणार. तोपर्यंत नाही. इतर योजनांच्या लाभार्थ्यांना ही आनंदाची बातमी तुम्हाला शक्य झालं तर द्या, नाहीतर काही हरकत नाही आहे. पण लाभार्थ्यांच्या माध्यमातून तो प्रश्न विचारला जातो की सर 5 तारीख होती, 6 तारीख आली आहे, 7 तारीख. आता विभागाच्या माध्यमातून मला असंही सांगण्यात आलं किंवा सर 7 तारखेला वाटप होतील, पण मी त्या निर्णयाची कोणत्याही प्रकारची शाश्वती देत नाही. जेव्हा पैसे जमा होतील तेव्हा मी अधिकृत माहिती देईल. कारण मित्रांनो, आपल्याला विश्वासू माणसं माहिती देतात परंतु त्या अधिकाऱ्यांचं सुद्धा काही स्तरावरती चालत नाही. शेवट त्यांच्यावरती सुद्धा राजकीय किंवा शासनाचा दबाव असतो. सर्व काही नियोजित असतं परंतु प्रत्येक वेळेस काही ना काही शासनाचं नवीन धोरण येतं आणि त्यावेळेस सामाजिक न्याय विशेष विभागाला किंवा संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बदलावं लागतं, निर्णय चेंज करावा लागतो आणि आम्हाला जी माहिती मिळते ती माहिती तुम्हाला दिल्यानंतर तुम्हालाही आमच्यावरचा विश्वास कदाचित थोड्याफार प्रमाणामध्ये कमी होईल असं वाटतं. त्यामुळे 7 तारखेला हे पैसे येण्याची शक्यता आहे असं मी शक्यता सांगतोय. बघा, शक्यता येण्याची शक्यता आहे असं मी सांगतोय. तशी माहिती मिळालेली आहे पण मी 100% नाही सांगत, कारण प्रत्येक सिस्टमवरती वरचा सिस्टम असतो. त्यामुळे सगळे काही गोष्टी गोंधळाच्या आहेत. हे 1,60,000 लाभार्थी जे नवीन मिळाले त्यांना सामावून घेऊनच हे पैसे वितरित केले जाणार, हे 100% खरं आहे. आणि एक महत्त्वाची बाब तुम्हाला मी समजावून सांगतो की 5 तारखेला थोडासा शासन दरबारी किंवा जे डिपार्टमेंट असतात, तहसील कार्यालय किंवा इतर विभाग, तलाठी कार्यालय, यामध्ये एक चुकीची माहिती जाहीर झाली की प्रत्यक्ष गावामध्ये जाऊन त्या लाभार्थ्यांना भेटून हे डीबीटी किंवा त्यांच्या अडचणी सॉल्व केल्या पाहिजे अशा संदर्भात हा सप्ताह होता. परंतु अनेक तालुक्यांमध्ये मात्र प्रत्यक्षामध्ये ही लोक त्या गावातील त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मात्र म्हणजे 5-6 तारखेला मात्र
विभागाच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलं की बाबा तुम्ही त्यांना बोलवून घ्या, फोन करा, काय करायचं ते करा, पण त्यांना जे काही आम्ही घोषित केलं आहे तो गावातील शेवटच्या टोकापर्यंत ते कार्यक्रम गेला पाहिजे. आणि तो कार्यक्रम पोहोचवण्यासाठी थोडासा गोंधळ झाला असल्याकारणाने विभागाच्या स्तरावरती, शासनाच्या स्तरावर योग्य ती माहिती वेळेत न पोहोचल्यामुळे हा सर्व गोंधळ झालेला आहे. सरकारने जो सप्ताहाचा निर्णय घेतला तो चांगला किंवा वाईट याबद्दल आपण काही सांगणार नाही, परंतु हे जे 1,60,000 लोक जी नवीन जॉईन होणार आहेत ते आपल्या संजय गांधी निराधार योजनेचेच लाभार्थी आहेत. त्यामुळे त्यांना सामावून घेतलं म्हणून मलाही बरं वाटलं, आनंद वाटला. ठीक आहे, पैसे 1-2 दिवस लेट येत आहेत, पण लाभार्थ्यांचे जे मेसेज येतात ते निदान मेसेज कमी होतील का बाबा सर आम्हाला पैसे येत नाही, आमचं सगळं काही क्लिअर आहे. एक लक्षात ठेवा, फक्त आपल्याला पैसे आलं म्हणजे सर्व काही झालं असं नाही. तर माझ्याबरोबर, आपल्याबरोबर माझा बाजूचा लाभार्थीसुद्धा खुश झाला पाहिजे, त्यालाही पैसे आले पाहिजे. कारण खूप जणांचे मेसेज असतात की सर आमच्या गावातील या व्यक्तीला पैसे आले पण मला पैसे आलेले नाहीत. आम्ही दोघांनीसुद्धा जे काही DBT किंवा KYC किंवा हयाती दाखला, उत्पन्न दाखला आम्ही सारखंच नेऊन दिलं होतं, त्याला पैसे आले, मला पैसे आले नाही. अशा अनेक अडचणी किंवा असे अनेक प्रश्न विचारले जातात आणि ते कुठेतरी आम्हालाही उत्तर देणं शक्य होत नाही की बाबा आता काय करायचं. तर अशा परिस्थितीमध्ये सरकारने थोडंफार लेट पैसे द्यायला सुरुवात करत आहे. पण जो 1,60,000चा जो लाभार्थ्यांचा आकडा इन्क्लूड होतोय, समाविष्ट होतोय, ते आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. आणि सगळ्यांना दिव्यांग मंत्रालयामध्ये तुकाराम मुंडे साहेब यांची नियुक्ती होते. मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती त्या संदर्भात मेसेज टाकला होता. त्यांचं काम आपल्यासाठी कशा पद्धतीने उपयुक्त ठरणार आहे आणि फक्त दिव्यांग कल्याणासाठी त्यांची नियुक्ती झाली, पण ती नियुक्ती जर सामाजिक न्याय व विशेष विभागाच्या संदर्भात झाला असता तर आनंद खूप चांगला झाला असता असं मला वैयक्तिक वाटतं. याविषयी मी डिटेलमध्ये वेगळे व्हिडिओ बनवेल, आपण त्यावरती नक्की चर्चा करूया. अशा पद्धतीने वारंवार विचारला जाणारा प्रश्न पैसे कधी येणार, पैसे कधी येणार, अधिकृत माहिती मिळत नसल्याकारणाने, मिळालेली माहितीवरती विश्वास नसल्याकारणाने मी सुद्धा कोणालाच रिप्लाय केला नाही, कोणालाच फोन उचलले नाही. याबद्दल मी खूप खूप दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा मागतोय. कारण माहिती जर योग्य असेल, खरी असेल आणि 100% त्याचा बेनिफिट होत असेल तर त्यावरती बोलणं पाहिजे. आणि ज्यामध्ये जर लोकांचा विश्वास कमी होत असेल तर त्याविषयी न बोललेलं बरं असं मला या ठिकाणी वाटतंय. भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.